नमस्कार मित्र हो, आज आपण साने गुरुजी यांची माहिती जाणून घेऊ। साने गुरुजी हे मराठीतले एक श्रेष्ठ शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते। साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला। खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होतीही, पण त्यांच्या वडिलांच्या म्हणजे सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली। ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले। अशा रीतीने बडे घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर इसवी सन 1899 रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला। त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता। त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला। त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA ही उच्च पदवी मिळवली होती। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून 6 वर्षे नोकरी केली। प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला। त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकविली। अंमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला। इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले। त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता। ते स्वतः खादीचाच वापर करत। इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला। त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले। दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले। जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले। इसवी सन 1942च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला। फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहने व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली। साने गुरुजी यांनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली। पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजींच्या देशभक्तीवर कविता प्रसिद्ध झाल्या। त्यातील बलसागर भारत हो हो यासारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या। समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1946च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला। या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही। अखेर साने गुरुजींनी या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले। एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले। स्वातंत्र्यानंतर आंतरभारतीय चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडोचा प्रयत्न केला। विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते। ते स्वतः तामिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते। 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले। त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो। मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात। त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली। त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले। श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली। आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुले येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली। याच धुल्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सुमारे 15 महिन्याचा तुरुंगवास भोगला। तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लीवर नावाच्या कवीच्या कुरल नावाच्या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले। नंतर फ्रेंच भाषेतील या कादंबरीचे दुःखी या नावाने मराठीत अनुवादन केले। डॉक्टर हेनरी थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले। करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते।
मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे मोरिगा हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर मोलकरीण नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली, ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. 1930 मध्ये गुरुजींनी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते. या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायचे. यातूनच आंतरभारतीची संकल्पना त्यांना सुचली. प्रांतीयता या भारतीयांच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावात बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच 11 जून 1950 रोजी त्यांचे निधन झाले.